UDIS पोर्टलबाबत आलेल्या सूचनेनुसार आपल्याला UDIS पोर्टलवरील टीचर डाटा व्हेरीफाय करायचा आहे। तो कशा पद्धतीने करायचा याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात अगोदर Google Chrome मध्ये UDIS प्लस असे कीवर्ड सर्च करा। आपल्या समोर पहिला ऑप्शन येईल, त्याची वेबसाईट आहे udisplus.gov.in। या पेजवर आल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर आपलं जे स्टेट असेल ते स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करा। UDISचे जे वेगवेगळे पोर्टल आहेत ते आपल्याला समोर दिसतील। आपल्याला टीचर मॉड्यूलमध्ये काम करायचं आहे, त्यासाठी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा। आपल्या शाळेचा युजर नेम अर्थात UDIS कोड, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड आपल्याला पाहता येईल। सर्वात अगोदर वरच्या बाजूला दोन सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण वाचन करून घ्या। प्लीज व्हेरीफाय ऑल एक्झिस्टिंग स्टाफ डिटेल्स इन दिस मॉड्यूल व्हेरी केअरफुली। या पोर्टलवरती जेवढ्या शिक्षकांचा डाटा आपण भरला आहे तो काळजीपूर्वक वाचन करा, याची पहिली सूचना आहे। तर दुसरी सूचना आहे, फॉर बेटर प्रॅक्टिस प्लीज लॉग आउट व्हाईल यू आर डन विथ दिस मॉड्यूल। म्हणजे तुम्ही जेव्हा या मॉड्यूलवरचं काम पूर्ण कराल त्यावेळेस लॉग आउट व्हायला विसरू नका, अशा या दोन सूचना आहेत। या दोन्ही सूचनांचं वाचन केल्यानंतर आपण आपला स्टाफचा डाटा व्हेरीफाय करायला सुरुवात करायची आहे। खालच्या बाजूला आपल्याला इथे दोन टॅब दिलेला दिसतील, ज्यामध्ये पहिली टॅब आहे टीचिंग स्टाफ आणि दुसरी स्टॅप आहे ब्लॉक डिस्ट्रिक्ट मायस। तर पहिला आपण टीचिंग यावरती क्लिक करायचंय। आपल्या समोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड येणार आहे। यामध्ये डाव्या बाजूला वेगवेगळे टॅब्स दिलेले आहेत। या टॅब्सचा उपयोग आपण या अगोदरच पाहिलेला आहे। आपल्याला आपल्या लॉग इन वरून स्टाफचा डाटा व्हेरीफाय करायचा आहे। त्यासाठी वर तुम्ही पाहू शकता इथे सर्टिफाय या ठिकाणी नॉट सर्टिफाईड ऑप्शन आलेला आहे। तुमच्या शाळेवरती असलेले टोटल टीचिंग स्टाफ पोझिशन यामध्ये एकूण किती स्टाफ आहे ते इथं संख्या दिसते, त्यावरती क्लिक करून आपण त्यांची माहिती पाहू शकता। समोर इनकम्प्लीट किती आहेत, नॉन टीचिंग स्टाफ किती आहे, तो किती इनकम्प्लीट आहे ते सुद्धा पाहू शकता। या पद्धतीची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे। टोटल स्टाफ या ऑप्शनवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्या शाळेतील भरलेली माहिती आपल्याला पाहता येते आणि त्यांची नावं तुम्हाला इथे दिसतील। जर ते ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये असतील याचा अर्थ ती माहिती आपण भरून अपडेट केली आहे, आणि जर भरून अपडेट केलेली नसेल तर ती रेड बॅकग्राऊंडमध्ये दिसेल। माझ्या केसमध्ये ही मी भरून पूर्ण केलेली आहे म्हणून इथे तुम्हाला ती ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये दिसते। जर एखादा शिक्षक तुम्हाला ॲड करायचा असेल तर ॲड स्टाफचा बटन वर दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून आपण नवीन स्टाफ ॲड करू शकतो। या ठिकाणी आपल्याला स्टाफ इम्पोर्ट करायची सुद्धा सुविधा आहे। त्यासाठी त्या शिक्षकाचा नॅशनल कोड आपण माहिती करून घ्यायचा आहे, आणि तो माहिती नसेल तर गेट नॅशनल कोड या ऑप्शनवरती क्लिक करा। त्याचं आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून सर्च मारा। सर्चमध्ये त्याचा नॅशनल कोड आपल्याला प्राप्त होतो, तो कॉपी करून त्याचा नॅशनल कोड आणि जन्मतारीख टाकून या गो या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर त्याची माहिती येते आणि तिथून आपण इम्पोर्ट करू शकतो। या पद्धतीने आपण टीचर इम्पोर्ट करू शकतो। आज आपण टीचर डाटा व्हेरीफाय करणार आहोत, तो कशा पद्धतीने करायचा ते आता पाहूया। त्यासाठी परत मी होम या टॅबवरती क्लिक करतो। या ठिकाणी आल्यानंतर वरच्या बाजूला बघा दोन टॅब आहेत। दुसरी टॅब आपली भरायची बाकी आहे, हेड ऑफ द स्कूल, आणि खालची एक टॅब बाकी आहे ती म्हणजे टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड। त्यासाठी टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड वरती क्लिक करा। तुमच्या शाळेमध्ये काही स्टाफ रिक्वायर्ड आहे का, रिक्त आहे का, ती माहिती इथे भरा, आणि जर माहिती रिक्वायर्ड नसेल तर 0 करून सेव्ह करा। त्यानंतर मॅप ऑफ द स्कूल हेड्स यामध्ये जो हेडमास्टर आहे त्यांना मॅप करायचा आहे, त्यासाठी मॅप या टॅबवरती क्लिक करा। त्यानंतर सिलेक्ट द स्कूल हेडमास्टर या ठिकाणी खालच्या बाजूला सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून शाळेचे जे मुख्याध्यापक असतील त्यांचं नाव आपण इथे सिलेक्ट करून अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
या दोन्ही माहिती भरल्याशिवाय आपली माहिती व्हेरीफाय होत नाही। त्यासाठी आपल्याला प्रथम हेडमास्टर मॅप करायचे आहेत आणि त्यानंतर असिस्टंट हेड म्हणजे सहशिक्षक मॅप करायचे आहेत किंवा उपमुख्याध्यापक मॅप करायचे आहेत। त्यासाठी आपण ही स्टेप करायची आहे। सर्वात अगोदर आपण मुख्याध्यापक सिलेक्ट करूया। त्यासाठी सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा। खाली सर्व शाळेतील नावे येतील, त्यापैकी जे मुख्याध्यापक असतील त्यांना सिलेक्ट करून अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर एक मेसेज येईल, त्याला आपण कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर आपले हेडमास्टर मॅप झालेले आहेत। आता जे उपमुख्याध्यापक किंवा असिस्टंट हेड आहेत ते सुद्धा आपण सिलेक्ट या ऑप्शनवरून त्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला तोच मेसेज येईल, कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही काम केली, रिक्वायर्ड स्टाफ पण भरला आणि मुख्याध्यापक पण मॅप केले। आता आपल्याला आपला डाटा सर्टिफाय करायचा आहे। त्यासाठी सर्टिफाय क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला ते क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचे डिटेल्स येतील, म्हणजेच टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ तो बरोबर असल्याची खात्री करा आणि त्याच्या खाली कंप्लीटेड हा ऑप्शन आलेला पाहिजे। त्यानंतर रिमार्कमध्ये आपण खालच्या बाजूस असलेला डाटा ऑफ स्टाफ अपडेटेड अँड कंप्लीटेड हेच कॉपी करून शाळेचं नाव टाकून त्याच्या पुढे पेस्ट करायचं आहे। उदाहरणार्थ माझ्या शाळेचं मी नाव इथे टाकतो आणि जे कॉपी केलेलं आहे ते पुढे पेस्ट करतो। या पद्धतीने तुम्ही रिमार्क इथे द्यायचा आहे। रिमार्क दिल्याशिवाय सबमिट होत नाही। त्याच्यानंतर आय ॲक्सेप्टला क्लिक करून तुम्हाला खरंच सर्टिफिकेशन करायचं आहे का, तर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून आपला स्टाफ पोर्टलचा डाटा सर्टिफिकेट आपला स्टाफ पोर्टलचं जे माहिती आहे ती सर्टिफाय करायची आहे। अशा पद्धतीने स्टाफ पोर्टलची माहिती आपण सर्टिफाय करून घ्यायची आहे। आशा करतो तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।